गोवा. यार प्रत्येकाचं स्वप्न असतं की यार आपण एकदा तरी आपल्या कॉलेज लाईफमध्ये आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत गोवा ट्रिपला जायचं. आणि लकीली आमचं ते स्वप्न पूर्ण झालं. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की. ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की. मेरे दिल की गलियां है जो इस गुलशन की गलियां है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल. मेरे दिन है और रतियां है सुकून वाली ये निंदियां है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल. दिवस होता 14 फेब्रुवारी. संध्याकाळचे 7:30 वाजले होते आणि आमचं अजून सुद्धा गोव्याला त्याचं कन्फर्मेशन नव्हतं. कारण की आम्ही ज्या रेल्वे तिकीट्स बुक केलं तर त्या टाकलं होत्या वेटिंग लिस्टवरती. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे आमचं नशीब किती चांगलं आहे, तर तिकीट्स काय शेवटी कन्फर्म झाल्याच नाही. पण यार मनात इच्छा तर खूप होत्या की गोव्याला जायचं, मजा करायची. बट यार काही पर्याय सुचत नव्हता. बट ऍट लास्ट नाही होय नाही करत आम्ही शेवटी बसनेच गोव्याला जायचं ठरवलं. पण यार आम्हाला डायरेक्ट बस भेटत नव्हत्या कारण की तिकीट्स ऑलरेडी फुल झाला होता. सो आम्ही ठरवलं की आपण पहिले इथून कोल्हापूरला जाऊ आणि कोल्हापूरवरनं गोवा. सो असा हलका अँड रफ प्लॅन करून आम्ही निघालो आमच्या ड्रीम ट्रिपसाठी. तर माझ्यासोबत या ट्रिपमध्ये होते टोटल 7 जण. अँड लेट मी इंट्रोड्यूस देम. तर हा आहे कार्तिक जो की हा एक फिल्म मेकिंगचा बादशाह. तर हा आहे सुयोग जो की एक मास्टर कोडर आहे आणि आम्ही हॅकेथॉन मध्ये हिच्याच भरोशावर होतो. हा आहे सोहम जो की एक टॉपर मुलगा आहे. हा आहे विशाल जो की एक ऍटिट्यूड किंग आहे. ही आहे गायत्री उर्फ पुंगट जी की एक चांगली मुलगी आहे. ही आहे मोनल जी की एक पॉवर बी एक्सपर्ट आहे. तर ही आहे गायत्री जाधव जी की एक एस्थेटिक क्वीन आहे. आणि आता तुम्ही ओळखताच, याला काही ओळखीची गरज नाही. तर आमच्या गोव्याला मागचं मेन रिझन असं होतं की आम्ही सिलेक्ट होतो बेटाथॉनच्या राऊंड 2 साठी, जी की एक डेटा एनालिटिक्सची हॅकेथॉन होती आणि जी होणार होती ऍट गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट गोवामध्ये. सो 14 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजता आमची बस निघाली इथून कोल्हापूरसाठी. आणि सकाळी 10 वाजता आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. अरे बाप जो गाए दिल मेरा पर तुम सुनना पाए. नमस्कार. आजची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2024. वाजलेला आहे 11:15 दुपारचे. खूप 11:15 एकदम आल्हाद न दिवस. आपण बसलेलो आहे कोल्हापूरमध्ये यशवंत सोमनाला आपल्या सोबत आहे, आपल्या सोबत आहे विशाल राजगुरू. विशाल राजगुरू दाखव ना तिकडे. पाय आता काय करायचं आता जेव हवायला. कोल्हापूरमध्ये माझे आजी आजोबा आणि मामा राहतात. सो आम्ही सगळेजण तिकडेच घरी गेलो, फ्रेश झालो आणि निघालो आमच्या कोल्हापूर दर्शनासाठी. सो सगळ्यात आधी आम्ही गेलो महालक्ष्मी मंदिरात. पर तुम सुनना पाए हमारी बात, होए होए चुरा के दिल तेरा हम दूर भागे तेरे बिना. तिथे तुळजाभवानी आणि महालक्ष्मी माताचं दर्शन घेतलं आणि सनसेटची वेळ झालीच होती. सो आम्ही निघालो तिथून रंकाळा तलावावर. भागे तेरे बिना काय हमसे नाराज रहना, सजाए हम तेरी बारात है ना, सवेरे दिन रात न पाए चैना सुन लेना. रंकाळा संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त सुंदर दिसत होता आणि मनाला एक वेगळीच शांती देत होता. अँड वी एन्जॉयड अ लॉट देअर. हळूहळू अंधार पडायला लागला होता आणि आमची बस होती रात्री गोव्यासाठी. बट यार रंकाळा सोडायची आमची इच्छाच होत नव्हती. बट यार मनाला धीर देत आम्ही निघालो घराकडे. घरी आलो, फ्रेश झालो, जेवण केलं आणि स्पेशली त्या दिवशी आमच्या अक्काने आणि काकीने आमच्यासाठी खूप मस्त जेवण केलं होतं जे की सगळ्यांना खूप जास्त आवडलं. काय Additional leave.
जेवण तर फुल झालं आणि सोबतच आमच्या बसची वेळ देखील झाली होती. बट यार तिथून निघायची बिलकुल इच्छाच नव्हती आणि लिटरली मला तर कोल्हापूर सोडाच वाटत नव्हतं. बट यार गोव्याला पण जायचं होतं. सो आम्ही आवरलं आणि निघालो आमच्या बससाठी. आम्हाला सोडवलं की गल्ली जमा झाली होती आणि सगळेजण मला विश करत होते आणि इतकं प्रेम बघून मी तर खूप जास्त इमोशनल झालो होतो. मामाने आम्हाला सोडायला गाडी आणली होती. सो आम्ही सगळेजण त्यामध्ये बसलो, सामान पॅक झालं आणि लास्ट मोमेंट वरती आमची गाडीच बंद पडली. मग कसा बसा धक्का येऊन गाडी स्टार्ट केली आणि आम्ही निघालो आमच्या बसकडे. सो रात्री 12 वाजता आमची बस निघाली गोव्यासाठी आणि सकाळी 5:30 वाजता आम्ही पोहोचलो मापुसा बस स्टँड वरती. बस स्टँड पूर्णपणे सामसूम होतं, काळं कुत्रं देखील तिथे दिसत नव्हतं आणि हे बघून आम्हाला वाटलं आता आमचं काय खरं नाही. पण तितक्यात एक टॅक्सी ड्रायव्हर आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की 6:13 इथे एक बस येईल जी तुम्हाला तुमच्या कॉलेजवरती पोहोचून देईल. आणि गेस वॉट, बस एकदम प्रॉपर टाइम वरती आली. आम्ही त्यामध्ये बसलो आणि निघालो कॉलेजकडे. सो GIM कॉलेज हे एक डोंगरावरती आहे. सो आम्हाला अक्षरशः तेवढं डोंगर चढत जावं लागलं. आणि ऍट लास्ट आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये. सगळ्यांना रूम्स अलॉट झाला आणि आम्ही निघालो आमच्या रूम्स कडे. तिकडं आणि रूम्स इतके कडक होते भाई साहब, शपथ खूप जास्त भारी. रूम मध्ये कॉट होता, कबड होता, टेबल होता आणि इतकंच नव्हे तर चप्पल ठेवायला स्टँड देखील होता. हॅलो, सो वी आर फायनली हिअर. आम्ही इकडे आलो रूम मध्ये. तुम्हाला रूम दाखवतो, एक मिनिट. हॅलो, सो फायनली वी आर इन द रूम ऑफ GIM. ओके, आणि रूम माझे साथ इतके भारी रूम्स आहेत ना, काय सांगू, इतके कडक आहेत रूम्स. रूम बघायचे तुम्हाला, बघायचे का? थांबा दाखवतो तुम्हाला, मी दाखवतो. रोल नंबर 49 आहे मला. हे इतके भारी रूम्स बघून आम्ही तर खूप जास्त खुश झालो. सो डे 1लाच आमची 3 वाजता हॅकेथॉन होते. या पक्ष्यांच्या आईच्या गावात काय आवाज करायला लागलो. रूम्स तर भारी होत्याच आणि कॅम्पस पण खूप जास्त कडक होतं. बट यार कॅन्टीन ते तर अगदी नेक्स्ट लेवल होतं. असं वाटतच नव्हतं की हे एक कॉलेज कॅन्टीन आहे म्हणून. आणि जेवण ते तर खूप जास्त भारी होतं. हा होता आमचा डे 1चा लंच. सो आम्ही लवकर जेवण केलं, कॅम्पस मध्ये थोडेफार फोटोज काढले आणि रूम वर जाऊन प्रॉपर 3:30 वाजता हॅकेथॉन साठी ऑडिटोरियम मध्ये जमा झालो. Back it was about 50,000. So that shows, you know, the kind of. ऑडिटोरियम बघून तर आम्हाला अजूनच भारी वाटलं. इतकं भारी ऑडिटोरियम मी तर पहिल्याच बघितलं होतं. सो आमची हॅकेथॉन स्टार्ट झाली संध्याकाळी 5:30 वाजता आणि ती चालणार होती 24 hours साठी. सो आम्हाला टास्क मध्ये 2 डेटा सेट्स देण्यात आले होते आणि ते डेटा सेट्स होते टेलिकॉम इंडस्ट्रीचे. आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की त्या 2 डेटा सेट्सला अनालाइज करा आणि त्यातून तुमचे रिझल्ट आणि अनालिसिस करून एक PPT आणि रिपोर्ट बनवा. इनिशियली आम्हाला हे टास्क खूप जास्त सिंपल वाटलं. बट जसा जसा वेळ जायला लागला आम्हाला समजायला लागलं ये हमारे बस का नाही. बट यार तरी सुद्धा होप्स ना सोडता आम्ही आमचे प्रयत्न करत राहिलो आणि त्या निमित्ताने आम्हाला एक रिअलिटी चेक सुद्धा भेटला. सो थोड्या वेळाने आम्ही ठरवलं की पहिले आपण जेवण करूयात आणि मग पूर्ण रात्र जाऊया हॅकेथॉनसाठी. सो आम्ही निघालो डिनरसाठी आणि डिनर मध्ये आज 2 ऑप्शन्स होते. एक होता व्हेज आणि एक होता नॉनव्हेज. सो व्हेज तर मला इतकं काही चांगलं वाटलं नाही. सो त्यामुळे मी चूज केलं नॉनव्हेज.
तो जेवण केलं आणि आम्ही निघालो आमच्या रूम्स कडे फ्रेश व्हायला, कारण की रात्रभर जागायचं होतं. अख्खा कोड काढलं, अख्खा कोड. लेजेंड माणूस आहे, लेजेंड. त्यांना जेवढं डिस्क्रिप्शन पीडीएफ होतं ना, सगळ्या इथून तिथून कॉपी पेस्ट ChatGPT डेटा भाई काढला, सगळा कोड काढला. प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार झालं, कोड तयार झाला, सगळं तयार आहे. आणि मग म्हणून ते सोबत आहे, म्हणून सो फ्रेश होऊन आम्ही आलो वापस आमच्या लॅब मध्ये. पण मला तर त्यामधलं इतकं काहीच येत नव्हतं. पण तरी सुद्धा कुठे ChatGPT विचार, कुठे जेमिनीला विचार, असं करत करत मी काही ना काहीतरी करत होतो. बट या दोघांची मेहनत नेक्स्ट लेवल होती. हे दोघं इतक्या प्रेशर मध्ये होते, यांना काही समजतच नव्हतं. नुसतं येण्यासारखं हसत बसले होते. नंतर हळूहळू 12:30 वाजले आणि मला यायला लागली खूप जास्त झोप. आणि मी अक्षरशः लॅब मध्ये पेंगत बसलो होतो. आणि मग मी आणि कार्तिकने ठरवलं की आपण वापस रूम वरती जाऊ आणि मस्तपैकी झोप काढूया. आणि सोहम आणि मोनल लॅब मध्येच थांबतील आणि ते बाकीच्या प्रोजेक्टवर काम करतील. बट दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली आणि आम्ही आवरून लॅब वरती गेलो, तेव्हा जाऊन आम्हाला कळालं की आमचा टास्क काहीच कम्प्लीट झालेला नाहीये. सो फटाफट आवरलं, रिपोर्ट बनवली आणि तेवढ्यात 5:30 वाजले आणि आम्ही आमची PPT सबमिट करून टाकली. नंतर मग मी लॅब मधून बाहेर आलो आणि आम्हाला इव्हनिंग स्नॅक्स सर्व करण्यात आले. मग ते स्नॅक्स खाऊन आम्ही केलं थोडंसं फोटोशूट आणि तेवढ्यात तिथे एक इव्हेंट स्टार्ट झाला जिचं नाव होतं इन्सेप्शन. मग आम्ही गेलो त्या इव्हेंट मध्ये मजा करायला. Stone cold killer, certified fresh bitch, ain't nobody realer. आजा छोरे, आजा गोरे, आजा छोरे, नाचो 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 वीर नाचो, नाचो 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 यार नाचो. आणि तेवढ्यात एक अनाउन्समेंट झाली दॅट वी हॅव अरेंज फ्री बियर कॅन्स फॉर यू ऑल. It's gonna be fun. We'll let you know when the free beer slots open. We'll be opening them very soon. बट आम्ही आमची सभ्यता न सोडता त्या बियर कॅन्सला हात पण नाही लावला. आणि मेन हायलाइट ऑफ द इव्हेंट म्हणजे त्या दिवशी त्या इन्सेप्शनच्या इव्हेंट मध्ये फेमस सिंगर श्रेया जैन देखील आली होती. अँड वी एन्जॉयड हर कॉन्सर्ट अ लॉट. महाराज मैं क्षमा चाहता हूं, पर इस बार का बैच ही बेकार है. सो रात्री मग वापस उशिरा रूम वरती आलो आणि झोपणारच होतो की तेवढ्यात मेसेज आला की उद्या सकाळी 8:30 वाजता रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत. सो बी ऑन टाइम. हे बघून वापस एक धक्का लागला. बट जाऊ द्या, काही नाही असं म्हणून झोपून गेलो. आणि मग सकाळी डायरेक्ट 8:30 वाजताच उठलो. आम्ही लेट तर झालोच होतो, म्हणून सोहम मला म्हणत होता की आपण नाश्ता करून रिझल्ट बघायला जाऊया. बट आम्ही तसं न ऐकता आम्ही गेलो डायरेक्ट ऑडिटोरियम मध्ये. आणि ऑडिटोरियम मध्ये चालू होती कॉन्फरन्स. So that shows, you know, the kind of जी की आमच्या पूर्णपणे डोक्यावरून गेली. आणि मी तर चक्क त्या ऑडिटोरियम मध्ये पेंगत बसलो होतो. मग थोड्या वेळात कॉन्फरन्स संपली आणि अनाउन्समेंट झाली रिझल्टची. आणि आम्हाला तर पहिल्यापासून माहित होतं की आमचं काय रिझल्ट मध्ये होणार नाहीये. बट रिझल्टचं अनाउन्समेंट होईपर्यंत आमची नाश्त्याची वेळ निघून गेली होती. आणि आम्हाला रिझल्ट पेक्षा जास्त दुःख आमच्या नाश्ता मिस झाल्याबद्दल झालं. सो ॲज प्लॅन आम्ही लवकर आवरलं, रूम्सला बाय बाय बोललो आणि कॅम्पसला डाटा करत आम्ही निघालो बाहेर. सो कॉलेज कडून आम्ही निघालो मापुसाला. मापुसाला पोहोचेपर्यंत तेवढ्यात हळूहळू अंधार पडायला लागला होता. आणि मापुसाला उतरल्यानंतर आम्हाला रूम्सच भेटायला तयार नाही, कारण की त्या दिवशी आता संडे आणि संडेला गोवा पूर्णपणे हाऊसफुल असतं. बट थोड्या वेळात कार्तिकच्या वडिलांच्या ओळखीमुळे आम्हाला कलंगुट मध्ये रूम्स भेटल्या. मग रूमवर पोहोचलो, लवकर आवरलं आणि आम्ही निघालो आमचा फर्स्ट टाइम बीच एक्सपिरियन्स करायला. मग आम्ही जेवण करून बीच बघून वापस रूम वरती आलो. पण नंतर वापस संभाजीनगरला रिटर्न यायचं होतं. बट त्या दिवशी ट्रेन्सच अवेलेबल नव्हत्या. ऍक्च्युअली सीन काय होता, आम्हाला कोल्हापूर बसनं गोव्याला जायला लागले 450 रुपये पर पर्सन. बट गोव्यावरनं वापस कोल्हापूरला येण्यासाठी लागत होते 850 रुपये. यामुळे आम्ही थोडंसं पॅनिक झालो होतो. तरी आठला निघू आपण, 1-2 तासाचा रस्ता आहे. सगळे 8ला चालतंय ना.
ते काही हो आपण म्हणलं आपण थांबा थोडा आणि वेळ नाही ऐकच नाही ट्रेन निघाली तर ट्रेन निघलं तर हाती लागणार नाही मग जास्त बस घ्या हे घ्या. सो नंतर आम्ही ठरवलं की नेक्स्ट डे लवकर उठायचं आणि लवकर ट्रेन मध्ये तात्काळची तिकीट काढायची आणि ट्रेननेच गोव्यावरून संभाजीनगरला जायचं. सो नेक्स्ट डेला मी उठलो, लवकर आवरला आणि बसलो ट्रेनचे तिकीट काढायला आणि लकीली आम्हाला ट्रेनचे तिकीट्स भेटले. सो मग ट्रेनचे तिकीट तर नेक्स्ट डेचे होता. सो आम्ही ठरवलं की आज पूर्ण दिवस मजा करायची. सो 11 वाजता आमचे तिकीट्स निघाला. सो आम्ही ठरवलं की 11:30 वाजता इथून निघायचं बागा बीच बघायला आणि बागा बीच बघून वापस 1 वाजता वापस घरी यायचं आणि थोडंफार आवरून लगेच पणजी बघायला निघायचं. मेरी से परनीत आ जाओ ना तो सही ऐसी मन की है सच्ची तुम हो सितारों की परे हुई गलती सॉरी हमने गाया तुम क्यों सुनी किसकी मर्जी जो थे अब तो आए जा अब तो आए जा. 1 तास बावरी बीच वर आहे ना मजा केल्यानंतर आपल्याला कळालं बागा बीच वर तिकडे आहे. हा बागा बीच त्या साईडला आहे. 1 तास इकडे टाइमपास केला. बट बीच वरती मस्ती करता करता केव्हा 1:03 वाजले हे कळलंच नाही. मग घरी येऊन सगळ्यांचा आवरूसपर्यंत वाजले 5:30. मग नाईलाजाने आम्हाला आमचा पणजीचा प्लॅन ड्रॉप करावा लागला. आता पणजीचा प्लॅन तर ड्रॉप झालाच होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण थोडंसं मार्केट फिरून या आणि थोडंफार शॉपिंग वर करून या. सो मग आम्ही निघालो मार्केट फिरायला. मग मार्केट फिरून आम्ही सगळे खूप जास्त दमलो होतो. सो आम्ही निघालो जेवण करण्यासाठी. जेवण करून आम्ही वापस रूम वरती आलो. पण रूम वरती आल्यानंतर गायत्रीची तब्येत थोडीशी बिघडली. सो मग तिला थोडंफार ORS दिला आणि आराम करायला लावला. मग नेक्स्ट डे म्हणजे 21 फेब्रुवारीला आमची रिटर्न ट्रेन होती. सो आम्ही लवकर आवरला आणि निघालो बस स्टॉप कडे. सो आमची ट्रेन निघाली होती मडगाववरून आणि आम्ही होतो कलंगूट मध्ये. सो आम्हाला पहिले कलंगूट वरून मापुसाला जावं होतं, मापुसावरून पणजीला आणि पणजीवरून मग मडगावला आणि मडगाववरून मग स्टेशन. सो इतके बस चेंज करता करता आम्ही 3 वाजता स्टेशन वरती पोहोचलो. पण तेवढ्यात गायची तब्येत वापस बिघडली. सो वापस तिला थोडंसं ORS दिला आणि ऍट लास्ट आम्ही पोहोचलो स्टेशनवरती 3:30 वाजता आणि आम्ही स्टेशनमध्ये टाइमवर पोहोचलो. सो 3:30ला एक्झॅक्ट आमची ट्रेन आली. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आमची रिटर्न जर्नीची सुरुवात झाली. सो सकाळी 11 वाजता आम्ही उन्हाळ स्टेशनवरती पोहोचलो. तिथून संभाजीनगरसाठी तिकीट काढलं. आता जनरल तिकीट बद्दल तर तुम्हाला माहितच आहे, तिथं बसायला सुद्धा जागा भेटत नाही. सो आम्ही अजून करून चाललो होतो की आम्हाला मनमाड पासून संभाजीनगर पर्यंत उभा टाकून जावं लागणार आहे. बट यावेळेस आमचं नशीब थोडंसं चांगलं होतं आणि आम्हाला सीटर मध्ये बसायला जागा भेटली. आणि सोबतच आमच्या शेजारच्या बरोबर 2 छोटी मुलं देखील होती. तर एकाचं नाव होतं सारांश आणि दुसऱ्याचं नाव होतं हर्ष. सारांशचा खूप शांत स्वभावाचा होता आणि हर्ष त्याचा उलटा होता, म्हणजे तो खूप जास्त खोडकर होता. पण दोघं पण खूप जास्त मस्त होते. या दोघांमुळे आमच्या ट्रेनमध्ये खूप चांगला टाइमपास झाला आणि केवढ्या संभाजीनगरला हे समजलं सुद्धा नाही. सो दिस वॉज ऑल अबाउट युअर अनएक्सपेक्टेड अँड बेस्ट अवर गोवा ट्रिप. यार खरंच ही ट्रिप माझी आणि सगळ्यांचीच खूप बेस्ट ट्रिप होती. खूप सारे आठवणी मिळाल्या जे की मी कधीच होऊ शकणार नाही. आय डोंट नो असा मोमेंट आमच्या लाईफ मध्ये वापस येईल की नाही, बट या वी नो दॅट this trip was the best. Thank you guys, thank you so much for making this trip an amazing trip and full of memories. So video आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा आपल्या जीवनामध्ये एकदा तरी आपल्या मित्रांसोबत गोवा ट्रिपला नक्की जा. थांब नाही जाते तिकीटा 5-6 तिकीट गेल्या. जाऊ दे आपण हे करू 500 रुपये आणि जाता मनमाडला देवगिरीन झाला. थांब लवकर ऍड करा. पहिलेच ऍड करा म्हणून लागलो. 4च तिकीट कोण राहिलं कोण